नमस्कार मित्रांनो, शिक्षण डिपार्टमेंट अंतर्गत नवीन अपडेट आले तर काय अपडेट आहे सर्व डिटेल्स बघूया. बघू शकता मित्रांनो, वरील पदे हे शिक्षकेतर पदे आहेत व त्यांची एकूण पदसंख्या जवळपास 35,000च्या आसपास आहे. तर शिक्षकेतर पद भरतीची स्थगिती उठवली असल्याने पदाची भरती करण्याची कारवाई करण्यात येत आहे. शिक्षण मंत्री दादाजी भुसे बघू शकता कधी अपडेट आलेले 11 डिसेंबर 2025 ला. बघू शकता कोणते कोणते पद असणार आहे, किती जागा शिल्लक आहे बघू शकता. बघा, मान्यता प्राप्त करून घ्यावी बघू शकता. तसेच विभागाच्या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर खालीलप्रमाणे सुधारित आकृतीबंधास सहमती सहमती दर्शवण्यात आली आहे बघू शकता. लिपिक वर्गीय साठी बघू शकता, कनिष्ठ लिपिक पदासाठी बघू शकता 16,298 जागा आहे. वरिष्ठ लिपिकसाठी बघू शकता 4,905 जागा आहे. मुख्य लिपिकसाठी बघू शकता 988 जागा आहे. तर असे टोटल एकूण बघू शकता मित्रांनो 22,191 जागा फक्त लिपिक वर्गासाठी मित्रांनो खाली बघू शकता. आणि ग्रंथपाल पदासाठी किती जागा आहे बघू शकता. अर्धवेळ ग्रंथपाल बघू शकता 2,874 आणि पूर्णवेळ ग्रंथपाल 2,031 जागा, म्हणजे टोटल बघू शकता 4,905 जागा आहे मित्रांनो, म्हणजे 5,000च्या आसपास ग्रंथालय पदासाठी जागा असणार आहे. आणि प्रयोगशाळा सहाय्यकसाठी बघू शकता प्रयोगशाळा सहाय्यक 5,893 आणि प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान विषयाचं बघू शकता 2,040. तर असे एकूण बघू शकता 7,933. तर अशा एकूण मित्रांनो 35,000च्या आसपास ही जागा आहे बघा सध्या खाली. तर एवढे जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. आताच याला आकृतीबंध म्हणजेच सहमती पण देण्यात आलेले आहे, स्थगिती उठवण्यात आलेली आहे मित्रांनो. तर ही भरती 2026 मध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये ही जाहिरात येऊ शकते मित्रांनो. तर एक सुवर्ण संधी आहे, ज्यांचं ग्रंथपाल झालेलं आहे अशा कॅन्डिडेटना एक सुवर्ण संधी भेटणार मित्रांनो. आणि भरपूर जागा असणार लिपिक पदासाठी पण. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.